जे आता नवीन वर्क ऑर्डर झाली त्या ठेकेदाराबद्दल काय म्हणणं, त्याचं काम अजून चालू आहे, त्याला आमचं सगळं सहकार्य लाभेल. कारण काम व्हावं ही आमची पण इच्छा आहे. पण ज्यांनी याच्या अगोदर बेजबाबदारपणे काम केलेलं आहे, ज्या अधिकाऱ्यांनी सुपरविजन करणं ज्या अधिकाऱ्यांचं काम होतं, त्यांची अकाउंटेबिलिटी कुठे आहे? ज्यांच्यामुळे हे आमचे रोज जीव चालले त्यांच्यावर काहीतरी ऍक्शन झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. आपण तिथल्या मुंबईतल्या अधिकाऱ्यांशी कम्युनिकेट करा आणि काहीतरी ऍक्शन त्याच्यावर घ्या. आपल्या भावना तीव्र आहेत. आम्हाला समजतं आहे की मागच्या काही दिवसामध्ये फेटल ऍक्सिडेंट झालेले आहेत. आता तुमचे काही लोकांचे म्हणणे ऐकून घेतले आहेत. बरोबर. आता आपण 3 मुद्दे प्रामुख्याने मांडलेले आहेत. या ठिकाणी डायव्हर्जनचा एक मुद्दा होता. आता मी वरिष्ठांशी बोललेलो आहे. डायव्हर्जन आपलं सुरू झालेलं आहे. हेवी व्हेकलसाठी हा रोड बंद राहणार आहे काही दिवसांसाठी, जोपर्यंत या रस्त्याचं काम होत नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाईबाबत, बरोबर, किंवा गुन्हे दाखलबाबत. तर या संदर्भात पण आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललेलो आहोत. त्यानुसार त्यांची चौकशी करून जे कोणी याला जबाबदार असतील त्यांच्यावर पण कारवाईचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि तिसरा मुद्दा परवाच्या दाखल गुन्ह्याबाबत, तो ऐकून नाही याच्यामध्ये कोणालाही त्यांनी आम्हाला असं सांगितलं. आता गुन्हा दाखलबाबत त्यांची NHI अथॉरिटी आहे. पूर्वीचे जे कोणी ठेकेदार असतील किंवा अधिकारी असतील. आज आम्ही इमिजिएट डायव्हर्जन सुरू केलेलं आहे. हेवी व्हेकल किंवा मोठं वाहन कोणत्याही या रस्त्यावरून जाणार नाही. NHI अधिकारी पण येतात. साहेब, ज्यावेळेस आता पत्रकाराचा फोन आला होता, विळस घाटात आता एक ऍक्सिडेंट झाला. तो माणूस जागीच गेलाय. 1-2 मिनिटापूर्वी विळस घाटात ऍक्सिडेंट झालाय. तो माणूस जागेल. जोपर्यंत मनुष्यबळाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही पीएम करणार नाही साहेब. आम्ही याला ठाम आहे. आज एक तिसरं आंदोलन आहे, तिसरं रास्ता रोक आहे. तुम्ही केव्हा आश्वासन देणार साहेब? विनंती तुम्हाला. आज एडवाडी इथं समोर त्यांची मुलं तिथं बसलेले साहेब, तेवढं तर गांभीर्य घ्या. गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही, तोपर्यंत पीएम करणार नाही साहेब. साहेब, हे जर लवकर अधिकारी आले नाही आणि यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, अंत्यविधी सुद्धा या नगर मनमाड हायवेवरच करणार. आम्ही तुम्हाला सांगतो. टाळे वाजू नका. ही दुःखद घटना आहे. टाळे वाजू नका. आता जेवढे ऍक्सिडेंट होतील तेवढे अंत्यविधी या नगर मनमाड हायवेवर होतील, याची तुम्ही दक्षता घ्या. आता हे हरामखोर दिला बघते जीसी मध्ये, आणि तुम्ही आम्हाला सांगता का चौकशीला अमुक लावतो अमुक लाव. कधी चौकशी होणार आहे? किती बाई घेतल्यावर तुम्ही चौकशी करणार आहे? त्याच्यामुळे आता आजचं आंदोलन हे शेवटपर्यंत चालणार आहे. तुम्ही जोपर्यंत यांच्यावर गुन्हे दाखल करत नाही, त्या हरामखोरावर इथं बोलीत नाही, तोपर्यंत आम्ही इथं होतच नाही. आणि आम्हाला काय फाशी घाला द्यायची आणि आम्हाला काय गोळ्या घालायचे ते घाला तुम्ही. आता आम्ही हालत नाही पण